शेवटी लॉक करून टाकायचं. लक्ष द्या सगळे लोक, दिसतंय? दिसतंय का? येस सर. येस सर. येस सर. येस सर. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आता डायमेन्शन म्हणजे काय आहे बघा, दिसतंय? स्क्रीन दिसते का? येस सर. सर्वांना दिसते स्क्रीन?
हो Yes, सर. sir. येस सर. हा. तर बघा नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी आपण बघितल्या की ज्या क्वांटिटी मेजर करतात त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणा. त्याचे दोन टाईप आहेत, एक फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल 7 क्वांटिटी आहेत, 7+2, कारण अशा क्वांटिटी मेजरमेंटसाठी इतर कुठल्याही क्वांटिटीवरती अवलंबून नसतात. त्याला तुम्ही काय म्हणताय, फंडामेंटल क्वांटिटी म्हणताय. तर डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी की ज्या मेजरमेंटसाठी फंडामेंटल वरती डिपेंड असतात, त्याला डिराइव्ड क्वांटिटी म्हणताय. बरोबर आहे. आणि मग फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला फंडामेंटल युनिट म्हणा आणि डिराइव्ड क्वांटिटीच्या युनिटला डिराइव्ड युनिट म्हणा. हा पार्ट आपण बघितला. आता काय करायचं आहे, ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत, ह्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कशा लिहायच्या ते बघूया. ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत, ह्या फिजिकल क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कशा लिहायच्या तो पार्ट बघूयात आपण. आता डायमेन्शन म्हणजे काय करायचं आहे, डायमेन्शन म्हणजे काय करायचं आहे, हे जे काय फंडामेंटल क्वांटिटी आहेत, कुठल्या कुठल्या मास, लेंथ आणि टाइम, ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत, ह्या फिजिकल क्वांटिटीच्या पॉवर रेज करायचे. बरोबर आहे. डायमेन्शन म्हणजे काय, पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन अ डिराइव्ड क्वांटिटी आर कॉल्ड ॲज डायमेन्शन्स ऑफ दॅट क्वांटिटी. बरोबर आहे. म्हणजे ह्या ज्या काय फंडामेंटल क्वांटिटी आहेत, एम, एल, टी. एम म्हणजे मास, एल म्हणजे लेंथ, टी म्हणजे टाइम. ह्या ज्या काय 3 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, ह्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर ज्या आहेत त्या पॉवरलाच काय म्हणायचं आहे, डायमेन्शन्स असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मासची पॉवर 2 आहे, लेंथची पॉवर 1 आहे, टाइमची पॉवर -1 आहे. बरोबर आहे. म्हणजे डायमेन्शन काय आली, m2. हे वाचायचं कसं, m2 L1 T-1. बरोबर आहे का नाही. काय आली डायमेन्शन, m2 L1 T-1. ही काय आली डायमेन्शन आली, m2 L1 T-1. ह्या काय आली, त्याची डायमेन्शन आली. बरोबर आहे. म्हणजे हे जे काय आहे, m चा पॉवर 2, l चा पॉवर 1, टाइमचा पॉवर -1. बरोबर. म्हणजे ह्या ज्या काय फंडामेंटल क्वांटिटी आहेत, ह्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरलाच काय म्हणताय, डायमेन्शन असं म्हणताय. त्या ज्या काय फंडामेंटल क्वांटिटी आहेत, त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरलाच काय म्हणायचं आहे, डायमेन्शन असं म्हणायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं ही जी काय डायमेन्शन आहे, हे डायमेन्शन कशी रीड करणार, m2 L1 T-1. ही जी काय डायमेन्शन आहे, ही डायमेन्शन कशी रीड करणार, m2 L1 T-1. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या डायमेन्शन रीड करता येतील. म्हणजे ही जी काही दिलेली फिजिकल क्वांटिटी आहे, त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये आता m2 चा अर्थ काय, तर दिलेल्या फिजिकल क्वांटिटीमध्ये मास 2 वेळा रिपीट झालाय. L1 चा अर्थ काय, लेंथ 1. म्हणजे दिलेल्या फिजिकल क्वांटिटीमध्ये लेंथ एकदा रिपीट झालाय. T-1 म्हणजे टाइम एकदा रिपीट झालाय, आणि तो मायनस आहे म्हणजे टाइमची क्वांटिटी कुठं आहे, डिनॉमिनेटरला असणार आहे. आपल्याला माहित आहे 1/T. बरोबर. आता हा टी कुठं आहे, छेदस्थानी आहे, डिनॉमिनेटरला आहे. त्याला जर तुम्ही वरती नेलं न्यूमरेटरला, तर काय होईल, टी चा पॉवर किती बनेल, -1 बनेल. किती बनेल, -1. म्हणजे T-1 याचा अर्थ काय, टाइमची क्वांटिटी 1 आहे, मात्र तो मायनस आहे म्हणजे तो कुठं असणार आहे, तो -1 आहे म्हणजे तो कुठं असणार आहे, छेदस्थानी असणार आहे, डिनॉमिनेटरला असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये त्या ज्या काय फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्स आहेत, त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर्सलाच काय म्हणता येईल, डायमेन्शन असं म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजे हे कसं रीड करताय, m2 L1 T-1. हे कसं रीड करताय, m2 L1 T-1. या पद्धतीने आपल्याला ह्या पॉवर रीड करता येतील. बरोबर. म्हणून डेफिनेशन काय सांगितली, डायमेन्शनची डेफिनेशन काय सांगितली, द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन अ डिराइव्ड क्वांटिटी, द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन ए डिराइव्ड क्वांटिटी आर कॉल्ड ॲज डायमेन्शन्स ऑफ दॅट क्वांटिटी. बरोबर. द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन ए डिराइव्ड क्वांटिटी आर कॉल्ड डायमेन्शन्स ऑफ दॅट क्वांटिटी. ठीक आहे. आता ह्या डायमेन्शन्स कशा मांडायच्या तर बघूया. डायमेन्शन मांडण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय माहिती पाहिजे, फॉर्म्युले माहिती पाहिजे.
बरोबर आहे का नाही? फॉर्म्युले माहिती असतील तर मग तुम्हाला डायमेन्शन मांडता येतील. ठीक आहे, तुम्ही म्हणाल ह्या डायमेन्शन कशासाठी मांडायचा, त्याचा फायदा काय? बरोबर, तर डायमेन्शन मांडल्यामुळं काय होतंय, तुम्हाला दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट लिहिता येतंय. बरोबर, दिलेल्या फिजिकल क्वांटिटी मध्ये फंडामेंटल क्वांटिटी किती वेळा रिपीट झाले हे तुम्हाला कळून जातंय. ठीक आहे, आणि फंडामेंटल क्वांटिटीचे आपल्याला युनिट माहित आहेत, ते युनिट आपल्याला मांडता येतात. म्हणजे डायमेन्शन वरनं आपल्याला दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मांडता येतंय. बरोबर आहे. त्यानंतर आणखी काय करता येतंय, डायमेन्शन जर माहिती असेल तर ह्या डायमेन्शन वरनं, एक मिनिट, एक स्लाइड ऍड करून घेतो. जर तुम्हाला डायमेन्शन माहित असतील तर दोन फिजिकल क्वांटिटी मधला मल्टिप्लिकेशन फॅक्टर तुम्हाला फाइंड आउट करता येतो. बरोबर आहे की, जसं 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. आता 1 न्यूटन आणि डाईन ह्यामधलं काय रिलेशन आहे, तर 10⁵ डाय. आता हे 10⁵ कसं आलं, तर त्यासाठी ह्या डायमेन्शन महत्वाचे आहे. बरोबर आहे, त्यासाठी ह्या डायमेन्शन महत्वाच्या आहेत. ह्या डायमेन्शन वरनं आपल्याला काय करता येतंय, तर सेम फिजिकल क्वांटिटी वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये असेल तर त्याच्यामधला हा मल्टिप्लिकेशन फॅक्टर आपल्याला, कंपॅरिझन फॅक्टर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. तर बघा, डायमेन्शन म्हणजे काय सांगितलंय, द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इन ए डिराइव्ड क्वांटिटी आर नोन एज डायमेन्शन ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. आता डायमेन्शन लिहिताना काय करायचं आहे, ज्या काय फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटी काय करायच्या डायमेन्शन लिहिताना, इतर रूल्स दिलेत. डायमेन्शन लिहिताना ह्या ज्या काय फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटी त्याच्या सिम्बॉलनं डिनोट करायच्या. बरोबर आहे, ह्या फंडामेंटल क्वांटिटी त्याच्या सिम्बॉलने डिनोट करायच्या. आता सिम्बॉलनी कशा डिनोट करायच्या, तर मास असेल तर मास काय करायचा आहे, एम न डिनोट करायचा आहे. बरोबर, लेंथ एल न डिनोट करा, टाइम टी न डिनोट करा. बरोबर आहे, ज्यावेळी तुम्ही डायमेन्शन लिहिताय त्यावेळी ह्या ज्या काय दिलेल्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत ह्या फंडामेंटल क्वांटिटी त्याच्या सिम्बॉलच्या साह्यानं डिनोट करा. मग मास असेल तर एम न डिनोट करा, लेंथ असेल तर एल न डिनोट करा, टाइम असेल तर टी न डिनोट करा, टेम्परेचर असेल तर तो काय केला जातो, के न डिनोट केला जातो. आता वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळे नोटेशन आहे. करंट असेल तर तो काय केला जातो, आय ने डिनोट केला जातो. सॉरी, करंट असेल तर तो ए न डिनोट केला जातो. ठीक आहे, त्यानंतर कुठला आहे बघा, मास झाला, लेंथ झाला, टाइम झाला, टेम्परेचर झाला, इलेक्ट्रिक करंट झाला, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल न डिनोट केला जातो. बरोबर, लुमिनस इंटेन्सिटी काही ठिकाणी आय न डिनोट केली. ते कॅन्डेल आहे, त्याचं युनिट आहे. हे जे काय फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या फिजिकल क्वांटिटी काय केल्या जातात, त्याच्या सिम्बॉलच्या साह्याने डिनोट केल्या जातात. बरोबर, डायमेन्शन लिहितानाचा पहिला रूल काय, एक्सप्रेस ऑल फिजिकल क्वांटिटीज इन देअर सिम्बॉल्स. ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या फिजिकल क्वांटिटी त्याच्या सिम्बॉलच्या साह्याने डिनोट करा. म्हणजे मास असेल तर मास एम न डिनोट करा, लेंथ असेल तर तो एल न डिनोट करा, टाइम असेल तर तो टी न डिनोट करा, टेम्परेचर असेल तर तो के न डिनोट करा, इलेक्ट्रिक करंट असेल तर तो ए न डिनोट करा, इंटेन्सिटी असेल लुमिनस इंटेन्सिटी तर ती आय न डिनोट करा. आणि जर अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, तर हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय करा, एमओ एल न डिनोट करा. हा जो काय अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे हा अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय करा, एमओ एल मोल न डिनोट करा. तर ह्या अशा पद्धतीनं हे जे काय फिजिकल क्वांटिटी आहे त्या काय करायच्या त्याच्या सिम्बॉलच्या साह्यानं डिनोट करायचे. म्हणजे डायमेन्शन लिहितानाचा पहिला लॉ काय आहे, पहिला रूल काय आहे, डिनोट ऑल फिजिकल क्वांटिटीज विथ इट्स सिम्बॉल. ठीक आहे, हा झाला पहिला. दुसरा काय बघा, तर ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या फिजिकल क्वांटिटीचे जे काय सिम्बॉल आहे हे सिम्बॉल काय करायचे, एका एनक्लोज्ड, एका स्क्वेअर ब्रॅकेटच्या साह्यानं एनक्लोज करायचे. हे जे काय सिम्बॉल्स आहेत, सिम्बॉल्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज,
हे जे काय फिजिकल क्वांटिटीचे सिम्बॉल आहेत ते सिम्बॉल काय करायचे आहेत, एका स्क्वेअर ब्रॅकेटच्या साह्यानं एनक्लोज करायचे. बरोबर आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या साह्यानं एनक्लोज करायचे. हे सगळे सिम्बॉल एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचे, एनक्लोज करायचे. ठीक आहे. नेक्स्ट काय, कुठलाही पंक्च्युएशन मार्क वापरायचा नाही. नो पंक्च्युएशन मार्क इज अलाउड while writing the dimension. डायमेन्शन लिहिताना कुठलाही पंक्च्युएशन मार्कचा वापर करायचा नाही. while writing dimension no punctuation marks are allowed. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही काय करता, MLT लिहिला की काय करता, कॉमा वगैरे देता. तर हे असे कॉमा वगैरे कुठल्याही पंक्च्युएशन मार्कचा यूज करायचा नाही. बरोबर आहे. हा झाला थर्ड लॉ. बरोबर. आणि फोर्थ लॉ काय आहे की रेज द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी बाय काउंटिंग देम. काय करायचंय, मास किती वेळा रिपीट झाला काउंट करा, तेवढ्याने त्याचा पॉवर वाढवा. सपोज मास 2 वेळा रिपीट झाला तर मासचा पॉवर 2 न रेज करा. रेज द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज बाय काउंटिंग देम. बरोबर आहे. किती वेळा हे मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, बरोबर आहे, करंट, इलेक्ट्रिसिटी हे किती वेळा रिपीट झाले ते काउंट करा आणि तेवढ्याने त्याचा पॉवर रेज करा. बरोबर आहे. तेवढ्यानी काय करा, त्याचा पॉवर रेज करा. समजा लेंथ 3 वेळा रिपीट झाले तर L3 येईल. टाइम रिपीटच झाला नाही तर तो किती येईल, 0 येईल. आता झिरोज असलेल्या क्वांटिटी लिहिल्या काय न लिहिल्या काय काही फरक पडत नाही. ज्या क्वांटिटीचे पॉवर, ज्या सिम्बॉलचे पॉवर 0 आहे असे सिम्बॉल तुम्ही लिहिले तरी चालतात, नाही लिहिलं तरी चालतं. बरोबर आहे का नाही. म्हणजे डायमेन्शन लिहिण्याचे एकूण 4 रूल्स आहेत. पहिला रूल काय सांगितला, एक्सप्रेस द फिजिकल क्वांटिटीज विथ इट सिम्बॉल. एक्सप्रेस फिजिकल क्वांटिटीज विथ इट सिम्बॉल. हे ज्या काय फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या फिजिकल क्वांटिटी काय करा, त्याच्या सिम्बॉलच्या साह्यानं एक्सप्रेस करा. बरोबर आहे. दुसरा काय सांगतोय की स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एनक्लोज करा. बरोबर आहे. ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत, दीज फिजिकल क्वांटिटीज आर एनक्लोज्ड विथ स्क्वेअर ब्रॅकेट. तिसरा काय सांगितलाय की पंक्च्युएशन मार्क वापरू नका. अवॉइड द पंक्च्युएशन मार्क व्हाईल रायटिंग द डायमेन्शन्स. डायमेन्शन लिहिताना हे पंक्च्युएशन मार्क अवॉइड करा, लिहू नका. आणि चौथा काय सांगतोय, चौथा काय सांगतोय की ह्या ज्या काय फिजिकल क्वांटिटीज आहेत, ह्या फिजिकल क्वांटिटीमध्ये त्या फंडामेंटल क्वांटिटी किती वेळा रिपीट झाले ते काउंट करा आणि तेवढ्याने त्याचा पॉवर वाढवा, तेवढ्याने त्याचा पॉवर रेज करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मास 2 वेळा रिपीट झाला असेल तर एमचा पॉवर किती येईल, 2. लेंथ एकदा रिपीट झाली असेल तर त्याची पॉवर किती येईल, 1. टाइम समजा 3 वेळा रिपीट झाला असेल तर त्याचा पॉवर किती येईल, 3. म्हणजे ह्या ज्या काय फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटी किती न रिपीट झाले, हाऊ मेनी टाइम्स, किती वेळा रिपीट झाले तेवढ्याने त्याचा पॉवर काय करा, रेज करा. बरोबर. तर हे 4 रूल आहेत. बरोबर. हे 4 रूल काय करायचे आपल्याला डायमेन्शन लिहिताना विचारात घ्यायचे. कळालंय कुठले कुठले 4 रूल आहेत. पहिला काय, डिनोट. पहिला काय, डिनोट दी फंडामेंटल क्वांटिटीज विथ इट्स सिम्बॉल. दुसरा, एनक्लोज ऑल दिस सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज विथ ब्रॅकेट. तिसरा, नो पंक्च्युएशन मार्क्स शुड बी युज्ड व्हाईल रायटिंग डायमेन्शन्स. आणि चौथा, रेज द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज बाय काउंटिंग देम. हे जे काय फंडामेंटल क्वांटिटीज आहेत हे किती वेळा रिपीट झाले ते मोजा आणि तेवढ्याने त्याचा पॉवर वाढवा, तेवढ्याने त्याचा पॉवर रेज करा. हे काय आहेत, डायमेन्शन लिहिण्याचे काही रूल्स आहेत. बरोबर. काय सांगितलं आपण डायमेन्शन म्हणजे, डायमेन्शन म्हणजे काय सांगितलं, द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन ए डिराइव्ड क्वांटिटी आर कॉल्ड as dimensions of that quantity. Dimensions of physical quantity काय सांगितलंय, the powers of fundamental quantities in a derived quantity are called dimensions of that quantity. बरोबर. त्या डिराइव्ड क्वांटिटी मध्ये, त्या फंडामेंटल क्वांटिटीज किती वेळा रिपीट झाले तेवढ्याने त्याचा पॉवर वाढवा. बरोबर आहे. त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरला
त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरला काय म्हणता येईल, डायमेन्शन्स असं म्हणता येईल. त्या फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरलाच काय म्हणता येईल, डायमेन्शन्स असं म्हणता येईल. बरोबर. मग आता बघूयात डायमेन्शन्स कशा मांडायच्या ते. आता बघा, समजा मास आहे, मासची डायमेन्शन कशी लिहिणार, m1 लिहिणार, कारण मास m एकदाच रिपीट झालाय, तिचे डायमेन्शन काय येईल, m1. समजा लेंथ आहे, लेंथची डायमेन्शन कितीनं लिहिणार, l1. समजा टाइम आहे, टाइमची डायमेन्शन कितीनं लिहिणार, t1. बरोबर आहे का नाही. म्हणजे m1 l1 t1 ह्या काय येतील, मास लेंथ टाइमच्या डायमेन्शन येतील. कारण इथं मास एकदाच रिपीट झालाय म्हणून m1, लेंथ एकदाच रिपीट झाले म्हणून l1, टाइम एकदाच रिपीट झालाय म्हणून काय येईल तिथं t1. बरोबर. समजा आता एरिया आहे, एरियाची मला डायमेन्शन लिहायचे. आवाज येतोय का माझा, येस सर. कळतंय का काय चाललंय. डायमेन्शन म्हणजे काय, त्या दिलेल्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये. बरोबर. फॉर एक्झाम्पल एरिया, एरिया म्हणजे काय आहे, लेंथ इंटू ब्रेडथ. बरोबर. म्हणजे इथं आता एरियाची डायमेन्शन काय येईल, डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल टू MLT घेतला आपण. बरोबर आहे का नाही. मास आहे का, नाही, मास 0 आहे. कारण इथं काय आहे फॉर्म्युल्यामध्ये, फक्त लेंथ आणि ब्रेडथ आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, फक्त लेंथ आणि ब्रेडथ आहे. हा लेंथ आणि ब्रेडथ आहे फक्त. मास आहे का ह्याच्यामध्ये, नाहीये. मासची क्वांटिटी 0 आहे. टाइम आहे का, नाहीये, म्हणून ते 0. मग काय आहे, फक्त लेंथची क्वांटिटी आहे. लेंथ ही एक आहे आणि ब्रेडथ म्हणजे रिलेटेड टू लेंथ. म्हणजे लेंथच्या किती क्वांटिटी आल्या, लेंथच्या किती क्वांटिटी आल्या, 2. म्हणून इथं काय केलं आपण, L2 लिहिला. काय लिहिला, L2. म्हणजे एरिया ए, डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल टू m0 L2 T0. डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल टू m0 L2 T0. सर ते 0 नाही लिहिलं तर चालतंय, 0 नाही लिहिलं तरी चालेल. तुम्ही इथं ही डायमेन्शन फक्त L2 पण लिहू शकता, कारण इथं मास 0 आहे, टाइम 0 आहे. बरोबर आहे का नाही. त्या 0च्या क्वांटिटी नाही लिहिल्या तरी चालतंय. डायरेक्ट डायमेन्शन किती लिहिता येईल तुम्हाला, L2. डायरेक्ट डायमेन्शन किती लिहिता येईल तुम्हाला, L2 लिहिलं तरी चालेल. कारण ज्या क्वांटिटीचा पॉवर 0 असतो, बरोबर आहे, त्याची किंमत 1 असते. बरोबर आहे का नाही, 1 असते. त्यामुळे इथं m चा पॉवर 0 आहे, किंमत 1 आली. t चा पॉवर 0 आहे, किंमत 1 आली. 1 ने ह्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे किती आला, शिल्लक L2च राहणार आहे. त्यामुळे ज्या फिजिकल क्वांटिटीचा, ज्या फंडामेंटल क्वांटिटीचा पॉवर 0 आहे, अशी क्वांटिटी इथं तुम्ही नाही मांडली तरी चालते. येतं लक्षात. म्हणजे एरियाची डायमेन्शन काय आली, वाचायचं कसं बघा. आता हे तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, हे लिहिलं तरी चालेल. डायमेन्शन ऑफ एरिया किती आला, m0 L2 T0. हे कसं रीड करताय, m0 L2 T0 हे असं रीड करताय. किंवा तुम्ही 0ची टर्म नाही मांडली तरी चालेल, डायरेक्ट काय येईल, एरिया, डायमेन्शन ऑफ एरिया इज इक्वल टू L2 असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, कळतंय का सर. हा. ते फक्त MLT च असते का, बाकीचे बाकीचे सिम्बॉल ते 0च येणार ना, त्या टर्म नाहीत म्हटल्यावर. त्यामुळे ते मांडले काय, न मांडले काय, मग काय होईल तुमच्या बघा, काय होईल बघा. इथं मासची टर्म, लेंथची टर्म, टाइमची टर्म, करंट के टर्म, एम्पियर ए टर्म, इंटेन्सिटी ही, त्यानंतर मोलची टर्म. बरोबर आहे का नाही. मग इथं फक्त लेंथ 2 आहे, बाकी सगळे 0च येतील. हे बाकी सगळे 0 येतील. त्यामुळे ह्या 0च्या टर्म नाही मांडल्या तरी चालतंय. बरोबर. आपण जनरली काय करतोय, सगळीकडे रिपीट होणाऱ्या टर्म कुठल्या असतात, MLT असतात. सगळीकडे रिपीट होणाऱ्या टर्म कुठल्या आहेत, MLT. त्यामुळे जनरली आपण काय करतोय, डायमेन्शन मांडताना MLT मध्ये मांडतोय. जर करंटची एखादी टर्म आली तर काय करावं लागेल तुम्हाला, ए ची टर्म घ्यावं लागेल. टेम्परेचरची टर्म आली तर तुम्हाला के त्यात ऍड करावं लागेल. इंटेन्सिटीची टर्म आली तर आय ची टर्म त्यामध्ये घ्या. अमाऊंट ऑफ सबस्टन्सची एखादी टर्म आली तर MOL मोलची टर्म तुम्हाला त्यामध्ये घ्यावी लागेल. बरोबर आहे का नाही.
म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागतंय, जनरली तुम्ही कुठल्या टर्म घेताय विचारात, MLT ह्या 3 टर्म विचारात घेताय. काय करताय, MLT ह्या 3 टर्म इथं विचारात घेताय. ज्या टर्म अब्सेंट आहेत त्या नाही दाखवल्या तरी चालतात. ठीक आहे. आता हा झाला एरिया, डायमेन्शन ऑफ एरिया. तसं काय करूया आपण, व्हॉल्यूमचे टर्म घेऊयात. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे घनफळ. म्हणजे काय येईल व्हॉल्यूम म्हणजे, लेंथ, ब्रेडथ, हाईट. काय फॉर्म्युला व्हॉल्यूमचा, लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची, लेंथ, ब्रेडथ, हाईट. बरोबर. आता मांडूया काय, डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू MLT. आता टाइम आहे का नाही, मास आहे का नाही. आता लेंथ एक आहे, इथं ब्रेडथ ही पण एक लेंथच आहे. इथं ब्रेडथ म्हणजेच काय, ही पण एक लेंथच आहे. इथं हाईट म्हणजे काय आहे, ही पण एक लेंथच आहे. म्हणजे इथं किती लेंथ आहेत आपण सांगितलं होतं. लेंथशी असोसिएटेड, लेंथशी संबंधित अनेक टर्म आहेत. मग त्यामध्ये ब्रेडथ B आहे, हा हाईट H आहे, थिकनेस आहे, डेप्थ आहे, त्यानंतर रेडियस आहे, डायमीटर आहे, डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर आहे का नाही, कॉर्ड आहे, सर्कम्फरन्स, पेरिमीटर, डायगोनल, अशा अनेक टर्म आहेत की ज्या टर्म कशा आहेत, त्या लेंथशी संबंधित आहे. मग त्यातली कुठली टर्म आली तर ती लेंथच धरायची. आता मला सांगा, व्हॉल्यूम मध्ये लेंथच्या किती टर्म आहेत, 3 टर्म आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्याचा डायमेन्शन काय आला, M0 L3 T0. त्याचा डायमेन्शन काय आला, M0 L3 T0. आता झिरोची टर्म जर नाही मांडली तुम्ही तर कसं येईल, L3 येईल. झिरोची जर टर्म नाही मांडली तर कसा येईल, L3. म्हणजे इथं काय येईल, डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू L3. काय येईल इथं, डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू L3. दोन्ही बरोबर आहे. तुम्ही ह्या पद्धतीने पण मांडू शकता, ह्या पद्धतीने पण मांडू शकता, जमेल. ही कोणाची डायमेन्शन आली, व्हॉल्यूमची डायमेन्शन आली. आता मग आपण सांगितलं होतं, जर तुम्हाला डायमेन्शन माहित असेल तर त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काढता येत आहे. आता इथं डायमेन्शन माहित आहे आपल्याला, व्हॉल्यूमचं डायमेन्शन L3 आला. L म्हणजे लेंथ, लेंथ फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्याचं युनिट काय, मीटर. इथं लेंथचा क्यूब आहे, म्हणजे इथं मीटरचा पण काय येणार आहे, क्यूब येणार आहे. इथं मीटरचा पण काय येणार आहे, क्यूब येणार आहे. म्हणजे ही जर तुम्हाला डायमेन्शन माहित असेल तर त्याच्यावरून आपल्याला त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट काढता येत आहे. बरोबर आहे. ही आता व्हॉल्यूमची डायमेन्शन काय आली, L3. काय लक्षात येतं ह्याच्यावरून, L3. L म्हणजे काय आहे, लेंथ, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आहे. बरोबर आहे. ह्याच्यावरून असं लक्षात येत आहे की व्हॉल्यूम या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी 3 वेळा रिपीट झाले. बरोबर आहे का नाही. व्हॉल्यूम या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये, व्हॉल्यूम कसली क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. व्हॉल्यूम या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी 3 वेळा रिपीट झाले. बरोबर आहे का नाही. लेंथ इज रिपीटेड बाय 3 टाइम्स इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मध्ये लेंथ ही 3 वेळा रिपीट झाले. बरोबर आहे. हे जे काय फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर आहे, बरोबर आहे का नाही, इथं लेंथची पॉवर 3 आहे. ही जी काय फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर आहे, ह्या पॉवरलाच काय म्हणताय तुम्ही, डायमेन्शन असं म्हणताय. म्हणून आपण डायमेन्शनची व्याख्या काय बघितली होती, डायमेन्शनची लेंथ काय बघितली होती, द पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज इन अ डिराइव्ड क्वांटिटी. बरोबर आहे का नाही, पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इन अ डिराइव्ड क्वांटिटी. आता इथं फंडामेंटल क्वांटिटी कुठली आहे, लेंथ. डिराइव्ड क्वांटिटी कुठली आहे, व्हॉल्यूम. त्या व्हॉल्यूम मध्ये फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर किती आहे, त्या व्हॉल्यूम मध्ये फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर किती आहे, त्याला काय म्हणताय तुम्ही, त्या व्हॉल्यूम मध्ये फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर किती आहे त्याला काय म्हणता तुम्ही, डायमेन्शन असं म्हणताय. बरोबर आहे. इथं व्हॉल्यूमचा डायमेन्शन काय आला, L3. म्हणजे लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी, इट इज रिपीटेड बाय 3 टाइम्स. बरोबर आहे. लेंथ ही जी काय फंडामेंटल क्वांटिटी आहे, ही लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी 3 वेळा रिपीट झाले, हा अर्थ आहे त्याचा. ठीक आहे. आता डायमेन्शन लिहिण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही. डायमेन्शन लिहिण्यासाठी फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. त्या फॉर्म्युल्याचं सबस्टिट्यूशन करता यायला पाहिजे, तरच काय होतंय तुम्हाला, तुम्ही फायनली फंडामेंटल क्वांटिटीला पोहोचताय. एकदा की तुम्ही फंडामेंटल क्वांटिटीला पोहोचला की मग काउंटिंग करायचंय.
मास किती वेळा रिपीट झाले, लेंथ किती वेळा रिपीट झाले, टाइम किती वेळा रिपीट झालोय. जर समजा हे पॅरामीटर जर समजा अंशस्थानी असतील, न्यूमरेटरला असतील, तर त्याची पॉवर काय येईल, पॉझिटिव्ह येईल. समजा हे पॅरामीटर छेदस्थानी असतील, डिनॉमिनेटरला असतील, तर त्याची पॉवर काय येणार आहे, मायनस येणार आहे. बरोबर आहे. चला हा संपला व्हॉल्यूम. दुसरी बघूयात. कळालंय का? हो सर. बाकी लोक? येस सर. येस सर. येस सर. येस सर. जर रिस्पॉन्स देत जावा म्हणजे काय कळतंय न कळतंय काय आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. एरिया झाला, व्हॉल्यूम झाला. व्हेलॉसिटी घेऊयात. व्हेलॉसिटी बरोबर काय फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके. व्हेलॉसिटी बरोबर काय फॉर्म्युला आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा जो काय डिस्प्लेसमेंट आहे तो एस या अक्षराने दाखवला जातो, टाइम टी या अक्षराने दाखवला जातो. आपल्याला माहित आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, हा लेंथशी संबंधित आहे. इट इज रिलेटेड टू लेंथ. आता डिस्प्लेसमेंट लेंथशी संबंधित आहे, टाइम टी शी संबंधित आहे. बरोबर आहे. आता लेंथ किती वेळा रिपीट झाले इथं, एकदाच आले. इट इज रिपीटेड बाय ओनली वन टाइम. बरोबर आहे. टाइम किती वेळा रिपीट झाला, एकदाच, T1. बरोबर. म्हणजे लेंथ एकदा रिपीट झाले म्हणून L1 लिहिला, टाइम एकदाच रिपीट झालाय म्हणून T1 लिहिला. मग आता डायमेन्शन मांडूयात. डायमेन्शन ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू काय येईल, MLT. मग आता बघा मासची टर्म आहे का ह्याच्यामध्ये, नाही, 0 आहे. लेंथची टर्म एकदाच आहे, 1 लिहिला. आता टाइम पण एकदाच आहे, मात्र हा टाइम कुठं आहे, छेदस्थानी, डिनॉमिनेटरला आहे. त्याला जर अंशस्थानी नेलं तर काय होईल, साइन बदलतात. त्याला जर तुम्ही वरती न्यूमरेटरला नेला तर काय होईल, त्याचे साइन्स बदलतील. म्हणजे जोपर्यंत तो डिनॉमिनेटरला आहे तोपर्यंत तो पॉझिटिव्ह आहे, न्यूमरेटरला गेला तर निगेटिव्ह, तो मायनस बनेल. म्हणजे इथं काय आला, T-1. इथं काय आला, T-1. म्हणजे याची डायमेन्शन काय आली, M0 L1 T-1. M0 L1 T-1 ही काय आली, वेलॉसिटीची डायमेन्शन आली. ही काय आली, वेलॉसिटीची डायमेन्शन. बरोबर आहे. म्हणजे डायमेन्शन लिहिताना काय करायचंय, तुम्हाला फॉर्म्युला मांडायचा आहे आणि फॉर्म्युल्याचं सबस्टिट्यूशन करत जायचं आहे. फायनली तुम्ही कुठं पोहोचताय, फंडामेंटल क्वांटिटीला पोहोचताय. मग तुम्हाला फक्त काउंटिंग करायचं आहे. मास किती वेळा रिपीट झालाय, समजा रिपीटच झालं नाही तर त्याची पॉवर 0 देऊन टाका. बरोबर आहे का नाही, राईट, इट्स पॉवर ॲज 0. समजा लेंथ एकदाच रिपीट झालाय आणि तो न्यूमरेटरला आहे, राईट इट ॲज 1. तर काय करा, त्याची पॉवर 1 लिहा. टाइम एकदाच आहे मात्र तो छेदस्थानी, बरोबर आहे, डिनॉमिनेटरला आहे. त्याला जर वरती अंशस्थानी नेला न्यूमरेटरला तर तो काय बनेल, मायनस बनेल. म्हणजे काय येईल, त्याची पॉवर T-1. बरोबर आहे का नाही. म्हणजे ही जी काय वेलॉसिटी आहे त्या वेलॉसिटीची डायमेन्शन काय लिहिली, M0 L1 T-1. M0 L1 T-1 हे त्याचे आपल्याला पॉवर डायमेन्शन लिहिता येईल. बरोबर आहे. आता ह्याच्यावरून युनिट कसं काढता येते बघूयात. हा, तर काय बघा, वेलॉसिटीची डायमेन्शन काय आली, M0 L1 T-1 ही त्याची डायमेन्शन आली. आता काय करूयात, मास फंडामेंटल क्वांटिटी 0 आहे, त्याचं युनिट लिहायच नाही. लेंथ 1 आहे, त्याचं युनिट मीटर, आणि तो एकदाच रिपीट झालाय त्यामुळे मीटर एकदाच लिहिला. बरोबर आहे का नाही. इंटू T-1 टाइम आहे, टाइमचं युनिट काय, सेकंद, म्हणजे सेकंद रेस टू -1. आता हा S⁻1 कुठं आहे, अंशस्थानी आहे म्हणून तो मायनस आहे. त्याला जर छेदस्थानी आणला तर काय बनेल, मीटर पर सेकंद बनेल. बरोबर आहे का नाही. त्याला जर तुम्ही न्यूमरेटरला आणला तर काय, डिनॉमिनेटरला आणला तर तो काय झाला, सेकंद झाला. बरोबर आहे का नाही. डिनॉमिनेटरला जर आणला तर तो सेकंद झाला. म्हणजे त्याची युनिट काय लिहिता येईल, मीटर पर सेकंद. युनिट काय लिहिता येईल, मीटर पर सेकंद. म्हणजे त्यासाठी आपण म्हटलं होतं की फॉर्म्युल्याचा रोल खूप महत्वाचा आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले माहित असतील तर फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डेफिनेशन लिहिता येतात. फॉर्म्युले माहित असतील तर हे अशा डायमेन्शन लिहिता येतात. फॉर्म्युले माहित असतील तर त्याचे युनिट लिहिता येतात. फॉर्म्युले माहित असतील तर तुम्हाला त्याच्यावरचे एक्झाम्पल्स म्हणजे न्यूमेरिकल्स त्याच्यावरचे आपल्याला सोडवता येतील. बरोबर आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये
फॉर्म्युल्याचा रोल खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं डायमेन्शन वरनं आपण काय करू शकतो, दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचा युनिट लिहू शकतो. ठीक आहे. हे झाली वेलॉसिटी. दुसरी आपण फिजिकल क्वांटिटी विचारात घेऊयात, ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे काय, त्वरण. ऍक्सलरेशन म्हणजे काय, त्वरण. ऍक्सलरेशन म्हणजे काय असतोय, वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी म्हणजे काय असतोय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे. आता हितला टी आणि हा टी, आता हा वरचा टी खाली आला म्हणजे काय आला, ए इज इक्वल टू एस डिवायडेड बाय टी इंटू टी. बरोबर आहे का नाही, ए इज इक्वल टू एस डिवायडेड बाय टी इंटू टी म्हणजे काय झाला, एस डिवायडेड बाय टी स्क्वेअर. बरोबर. मग आता डायमेन्शन मांडूयात. कशी मांडता येईल डायमेन्शन सांगा जरा. हा, मास रिपीट झालाय का याच्यामध्ये, नाही. म्हणजे मासचा पॉवर किती ह्याचा, 0. झिरो. Zero. लेंथ किती वेळा रिपीट झाले, हाऊ मच टाइम लेंथ इज रिपीटेड, एकदाच आहे की. यस आहे ना, यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे अगेन इट इज रिलेटेड विथ लेंथ, म्हणजे डिस्प्लेसमेंट एकदाच आलाय म्हणजे लेंथ पण एकदाच येणार आहे, L1. टाइम 2 वेळा रिपीट झालाय, हा. आणि म्हणजे तो छेदस्थानी आहे म्हणजे किती येईल, वरती गेल्यानंतर तो निगेटिव्ह बनेल म्हणजे टीची पॉवर -2. ठीक आहे. म्हणजे काय आला बघा, ऍक्सलरेशनची डायमेन्शन काय आली, m0 L1 t-2. ऍक्सलरेशनची डायमेन्शन काय आली, m0 L1 t-2. m0 L1 t-2 ही कुणाची डायमेन्शन आली, ऍक्सलरेशनची डायमेन्शन आली. बरोबर आहे. आता ह्याच्यावर युनिट लिहूयात. बघा, मासची टर्म 0 आहे त्यामुळे त्याचं युनिट येणार नाही. लेंथ एकदाच रिपीट झाले त्यामुळे त्याचं युनिट काय येईल, मीटर. बरोबर आहे. टाइम 2 वेळा रिपीट झालाय आणि तो निगेटिव्ह आहे, टाइमचं युनिट असतंय सेकंद, तो 2 वेळा रिपीट झालाय म्हणजे याचं युनिट काय येईल, मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं युनिट काय येईल, मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे का नाही. म्हणजे जर तुम्हाला डायमेन्शन माहित असतील तर तुम्हाला त्याचे युनिट काढता येतात. म्हणजे डायमेन्शन लिहिण्याचा फॉर्म्युला काय आहे, डायमेन्शन लिहिण्याचा फायदा काय आहे, फॉर्म्युले माहित असतील तरच डायमेन्शन लिहिता येईल. बरोबर आहे. डायमेन्शन लिहिण्याचे फायदे काय आहेत, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ डायमेन्शन, टू फाइंड युनिट्स. बरोबर आहे. आपल्याला फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवता येतं. वी कॅन राईट और वी कॅन ऑब्टेन युनिट ऑफ गिव्हन फिजिकल क्वांटिटी. त्या दिलेल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट आपल्याला मिळवता येतं, हा एक त्याचा फायदा आहे. बरोबर आहे. दुसरा फायदा काय आहे, तर ह्या डायमेन्शन वरनं आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर काढता येतो. फॉर एक्झाम्पल, आपण मग सांगितलं 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन. 1 न्यूटन बरोबर किती, 10⁵ डाइन. आता 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाइन. हे 10⁵ कसं आले, हे कसं ठरवलं, 10⁵. 10⁵2 का नाही म्हटलं, 10⁵3 का नाही म्हटलं, बरोबर आहे का नाही. 1 न्यूटन म्हणजे बरोबर 10⁵ डाइनच का, हा जो काय 10⁵ आहे हा कसा काय आला, तर तो ह्या डायमेन्शन अनालिसिस वरनं आपल्याला काढता येतो. हे जे काय आपण डायमेन्शन मांडतोय ह्याच्यावरून आपल्याला ह्या दोन सिस्टम ऑफ युनिट मधला हा जो काय कन्व्हर्जन फॅक्टर आहे तो कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला मिळवता येतो. किंवा आपण म्हणतो 1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁵3 ग्रॅम. 1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁵3 ग्रॅम. आता हा जो काय 10⁵3 आहे हा जो काय कन्व्हर्जन फॅक्टर आहे, हा कन्व्हर्जन फॅक्टर कसा मिळाला आपल्याला, तर हा जो काय कन्व्हर्जन फॅक्टर आहे हा कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला त्या डायमेन्शन अनालिसिस वरून मिळवता येतो. बरोबर आहे का नाही. म्हणजे डायमेन्शन लिहिण्याचा हा दुसरा फायदा. पहिला फायदा काय सांगितला, की आपल्याला युनिट मिळवता येतात. दुसरा फायदा काय सांगितला, हा जो काय कन्व्हर्जन फॅक्टर आहे, बरोबर आहे का, हा जो काय कन्व्हर्जन फॅक्टर आहे सेम फिजिकल क्वांटिटीचा वेगवेगळ्या सिस्टम ऑफ युनिट मधला, बरोबर आहे, हा जो काय कन्व्हर्जन फॅक्टर आहे, द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन सेम फिजिकल क्वांटिटी इनटू डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट,
हा जो काय कन्व्हर्जन फॅक्टर आहे तो कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला ह्या डायमेन्शनल अनालिसिस वरून मिळवता येतो. बरोबर आहे, हा एक त्याचा फायदा आहे. ठीक, तर आता काय करूयात आपण आणखी डायमेन्शन लिहूयात. कुठली घेताय फिजिकल क्वांटिटी? डेन्सिटी घ्या. चला, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. D इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, m डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे काय असतोय? आता बघा, मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, मात्र व्हॉल्यूम फंडामेंटल आहे का? नाहीये. बरोबर आहे का नाही? मग व्हॉल्यूमचा काय करा? फॉर्म्युला ठेवा. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट. आता बघा, मास फंडामेंटल आहे, लेंथ फंडामेंटल, ब्रेडथ फंडामेंटल, हाईट फंडामेंटल. म्हणजे ह्या दिलेल्या फॉर्म्युलामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे सगळे पॅरामीटर फंडामेंटल आहे. आता डायमेन्शन मांडा. डायमेन्शन ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू मास लेंथ टाइम. बर, आता मास किती वेळा रिपीट झालाय? एकदाच. म्हणून मासची पॉवर 1 लिहिली. ठीक आहे, मासची पॉवर आपण काय केली? 1 लिहिली. लेंथ किती वेळा रिपीट झालाय? 3 तीनदा. -3 आणि 3 वेळा रिपीट झालाय आणि तो कुठं आहे? छेदस्थानी. 3 वेळा रिपीट झालाय आणि तो कुठं आहे? छेदस्थानी. त्याला जर वरती निहिलं तर किती आला तो? -3. बरोबर आहे. टाइम किती वेळा रिपीट झालाय? टाइम रिपीट झाला नाही, त्यामुळे त्याची पॉवर किती आली? T0. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला डेन्सिटीची डायमेन्शन काय लिहिता येते? ह्याच्यावरून आपण डेन्सिटीची डायमेन्शन काय मांडता येईल आपल्याला? m1 L-3 T0. ह्याच्यावरून आपल्याला डेन्सिटीची डायमेन्शन काय मांडता येईल? m1 L-3 T0. m1 L-3 T0 ही काय आहे? त्या डेन्सिटीची डायमेन्शन आहे. बरोबर आहे. म्हणजे जर आपल्याला फॉर्म्युले माहित असतील तर हे अशा पद्धतीने आपण डायमेन्शन मांडू शकतो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा, इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज हा जो काय इलेक्ट्रिक चार्ज आहे, ह्या इलेक्ट्रिक चार्जचे आपण डायमेन्शन मांडूयात. इलेक्ट्रिक चार्ज क्यू न दाखवतो. आपल्याला माहित आहे फॉर्म्युला काय? करंट I इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टी. बरोबर आहे. आता इथं हा करंट I फंडामेंटल क्वांटिटी आहे, टी फंडामेंटल क्वांटिटी आहे. म्हणजे चार्ज क्यू बरोबर काय लिहिता येते ह्याच्यावरून? चार्ज क्यू इज इक्वल टू करंट इंटू टाइम. आता मांडूयात. डायमेन्शन ऑफ चार्ज इज इक्वल टू काय आला? MLT. बरोबर आहे. आणि इथं कुठली टर्म आली? करंटची टर्म आली. आणि करंट कशाने दाखवताय? एम्पियर ए न दाखवताय. आता ह्या दिलेल्या फॉर्म्युलामध्ये मास आहे का? नाहीये. लेंथ आहे का? नाहीये. त्यामुळे आपण तो 0 मांडला. टाइम किती वेळा आलाय? तो एकदाच आलाय आणि तो वरती आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह आला. दुसरा कुठली टर्म आहे? करंटची टर्म आहे. करंट किती वेळा रिपीट झालाय? इट इज रिपीटेड बाय वन्स. तो एकदाच रिपीट झालाय, त्यामुळे इथं काय आली? त्याची पॉवर A1. बरोबर आहे. त्यामुळं हा जो काय इलेक्ट्रिक चार्ज आहे, त्या इलेक्ट्रिक चार्जची डायमेन्शन काय आली? M0 L1 T1 A1. हा जो काय इलेक्ट्रिक चार्ज आहे, त्या इलेक्ट्रिक चार्जची डायमेन्शन काय आली? M0 L0 T1 A1. बरोबर. M0 L0 T1 A1 ही काय आली? त्या इलेक्ट्रिक चार्जची डायमेन्शन आली. ठीक आहे. त्यानंतर दुसरी टर्म घेऊयात आपण विचारामध्ये. कुठली घेताय दुसरी टर्म? हा, बोला पटपट. आवाज येतोय का ऐकायला? आवाज येतोय का? हॅलो. येस सर आवाज येतोय. हा, जरा लक्ष द्या सगळे. दुसरी टर्म घेऊया. समजा तुम्ही फोर्स घेतला. फोर्स म्हणजे काय? MA. आता मास फंडामेंटल आहे, ए मात्र फंडामेंटल नाहीये, त्यामुळे त्याचा फॉर्म्युला मांडा.
काय एम इंटू व्ही डिवायडेड बाय टी, बरोबर आहे का नाही. आता परत एफ इज इक्वल टू एम इंटू टी इंटू व्ही. व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी. वेलॉसिटी फंडामेंटल आहे का नाहीये, त्यामुळे त्याचा काय करा, फॉर्म्युला मांडा. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, एस इंटू टी. म्हणजे हा टी खाली आला. मग आता काय करा, ह्याला सिम्प्लिफिकेशन करा. म्हणजे काय आला, एम इंटू एस डिवायडेड बाय टी स्क्वेअर, बरोबर आहे का नाही. मग आता काय करूयात आपण, हा जो काय फोर्स आहे, या फोर्सची काय करूयात आपण, हा जो काय फोर्स आहे त्या फोर्सची काय करूयात आपण, डायमेन्शन मांडूया. मग काय फोर्सची डायमेन्शन बघा, एम एल टी, बरोबर आहे. मास किती वेळा आलाय, एकदाच आहे. लेंथ किती वेळा आली, एकदाच आहे. टाइम किती वेळा रिपीट झालाय, 2 वेळा. मात्र तो डिनॉमिनेटरला आहे, त्याला वरती घेऊन जावा न्यूमरेटरला. म्हणजे काय आला, -2 आला. म्हणजे याच्यावरून फोर्सची डायमेन्शन काय आली, M1 L1 T-2. ह्याच्यावरून फोर्सची डायमेन्शन काय आली, M1 L1 T-2. हे काय आली, फोर्सची डायमेन्शन आली. म्हणजे डायमेन्शन लिहिण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. त्या फॉर्म्युल्याच तुम्हाला सबस्टिट्यूशन करता आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. फायनली तुम्ही कुठं पोहोचताय, फंडामेंटल क्वांटिटीला पोहोचताय, बरोबर. हे झाली फोर्सची डायमेन्शन. आता दुसरी घेऊयात आपण. दुसरी कुठली क्वांटिटी घेताय, पॉवर घ्या. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. मात्र वर्क बरोबर काय असतोय, एफ इंटू एस डिवायडेड बाय टी. म्हणजे पी बरोबर काय येतोय, एफ. आता इथं बघा, एस म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. टी म्हणजे काय, टाइम. म्हणजे एस आणि टी ह्या काय फंडामेंटल आहे. मात्र एफ ही काय फंडामेंटल नाहीये. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या एफ बद्दल सबस्टिट्यूशन करावं लागेल. आपल्याला माहित आहे फोर्स एफ बरोबर काय असतो, एम ए. मग काय करा, एफ ची किंमत एम ए ठेवा, एम ए इंटू एस डिवायडेड बाय टी. आता काय करा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये एम मास फंडामेंटल आहे, एस डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे, टी टाइम फंडामेंटल आहे. राहिलाय का ऍक्सलरेशन ए, त्याचं सबस्टिट्यूशन करा. म्हणजे काय येईल, एम इंटू, आता ऍक्सलरेशन बरोबर काय असतोय, ऍक्सलरेशन बरोबर काय असतोय, व्ही अपॉन टी. मग आता काय करा, ह्या ए ची किंमत व्ही अपॉन टी ठेवा. ए ची किंमत व्ही अपॉन टी ठेवली आणि पहिला छेदस्थानचा टी हा असा आणि इथं हा यस. आता काय झालंय बघा, एम फंडामेंटल आहे, यस फंडामेंटल आहे, छेदस्थानचे 2 टी फंडामेंटल आहे. राहिलाय काय, व्ही. व्ही च परत तुम्हाला सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. मग व्ही बरोबर काय असतोय, व्ही म्हणजे वेलॉसिटी. म्हणजे इथं वेलॉसिटी बरोबर काय असतोय, एस अपॉन टी. व्ही बरोबर काय, एस अपॉन टी. म्हणजे काय, पी इज इक्वल टू एम इंटू हा एस इंटू एस डिवायडेड बाय हा इथला टी, हा टी प्लस इथला हा टी, बरोबर आहे का नाही. म्हणजे हे 3 टी छेदस्थानी आले, हे 3 टी छेदस्थानी आले. म्हणजे इथं काय आला बघा, म्हणजे इथं काय आला, पॉवर पी इज इक्वल टू काय आला, एम इंटू एस इंटू एस डिवायडेड बाय हे 3 वेळा टी, टी इंटू टी इंटू टी. ठीक आहे. म्हणजे इथं काय आला, ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर काय आला, पॉवर पी इज इक्वल टू एम इंटू एस स्क्वेअर डिवायडेड बाय हे टी चा 3 वेळा गुणाकार, काय आला, टी क्यूब. बरोबर. मग आता ह्याच्यावरनं तुम्ही काय करा, डायमेन्शन लिहा. आता काउंटिंग करा, मास किती वेळा रिपीटेड आहे, किती वेळा रिपीट झालाय मास, एकदा, म्हणून एम चा पॉवर 1 लिहिला. आता इथं यस 2 वेळा आलाय, यस म्हणजे डिस्प्लेसमेंट. इथं यस 2 वेळा आलाय, यस म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे कशाशी संबंधित आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे कशाशी संबंधित आहे, लेंथशी संबंधित आहे. म्हणजे इथं एल चा पॉवर किती आला, 2 आला, बरोबर आहे. हा, लेंथचा पॉवर 2 आला, एल चा पॉवर 2 आला. ठीक आहे. आता इथं टाइम 3 वेळा आलाय, मात्र तो टाइम कुठं आहे, छेदस्थानी. टाइम 3 वेळा आलाय, मात्र तो टाइम कसा आहे, छेदस्थानी.
म्हणजे इथं टी ची पॉवर किती येईल? -3. टी ची पॉवर किती आली? -3 आली. बरोबर आहे. म्हणजे पॉवर जो आहे हा पॉवर, ह्या पॉवरचा डायमेन्शन काय आली? डायमेन्शन ऑफ पॉवर इज इक्वल टू m1 l2 t-3. डायमेन्शन ऑफ पॉवर इज इक्वल टू m1 l2 t-3. ही काय आली? त्या पॉवरची डायमेन्शन आली. बरोबर आहे. म्हणजे हे अशा पद्धतीनं तुम्हाला डायमेन्शन देता आल्या पाहिजे. त्यासाठी फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. ठीक. दुसरा बघूयात आणखी प्रॅक्टिस साठी. हे जरा इरेज करतो. प्रेशर घ्या. हा प्रेशर पण काय केला जातो? पी अक्षराने दाखवला जातो. हा प्रेशर पण काय केला जातो? पी अक्षराने दाखवला जातो. प्रेशर म्हणजेच काय आहे? फोर्स डिवायडेड बाय एरिया. आता इथं एरिया फोर्स आले, याचं सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. फोर्स म्हणजे काय? एम ए. एरिया म्हणजे काय? लेंथ इंटू ब्रेडथ. बरोबर आहे का नाही? म्हणजे प्रेशर पी बरोबर काय आला? आता अंशस्थानी बघा, मास एम फंडामेंटल आहे, मात्र ए म्हणजे एक्सलरेशन आहे, त्याचं फॉर्म्युला ठेवायला पाहिजे व्ही अपॉन टी. छेदस्थानी एल आणि बी दोन्ही कशा आहेत? फंडामेंटल आहेत. परत आणखी इथं बघा वरती थोडं सिम्प्लिफाय करूयात. एम इंटू व्ही डिवायडेड बाय एल इंटू बी. हा, आवाज येतोय का माझा? हॅलो. येस सर. हा, तर बघा, तर आता इथं काय होतंय? आता इथं बघा, मास एम फंडामेंटल आहे, एल बी टी हे पण तिन्ही फंडामेंटल आहे. राहिलाय काय? व्ही. मग आता व्हीचं सबस्टिट्यूशन करायला पाहिजे. व्ही म्हणजे वेलॉसिटी. बरोबर आहे. वेलॉसिटी व्ही म्हणजे काय येतोय बघा, व्ही म्हणजे काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर आहे का नाही? मग आता इथं व्हीचं सबस्टिट्यूशन करूयात. म्हणजे काय आला? पी इज इक्वल टू एम इंटू एस. बरोबर आहे. डिवायडेड बाय एल बी टी. एल बी टी आणि हा इथला एस डिवायडेड बाय टी मधला एक टी. बरोबर आहे का? हा छेदस्थानी आला. आता जर सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल बघा? पॉवर पी इज इक्वल टू एम इंटू एस डिवायडेड बाय एल इंटू बी इंटू टी स्क्वेअर. काय मिळेल? एल इंटू बी इंटू टी स्क्वेअर. आता ह्याची जर आपण डायमेन्शन मांडली तर काय येईल डायमेन्शन बघा? एम एल टी डायमेन्शन मांडली तर काय येईल बघा? मास किती वेळा रिपीटेड झालाय? एकदाच, m1. आता मला सांगा, टाइम किती वेळा रिपीट झालाय? 2 वेळा, मात्र तो छेदस्थानी इथं आपण -2 केला. बरोबर आहे. लेंथ किती वेळा रिपीट झाला? लेंथ बघा, अंशस्थानी एकदा आणि छेदस्थानी 2 वेळा, म्हणजे इथल्या एका लेंथला हा एक लेंथ कॅन्सल झाला. बरोबर आहे का नाही? वरच्या एका एल ला हा खालचा एक एल कॅन्सल झाला. म्हणजे किती लेंथ शिल्लक आहे? 1. एक. कुठे कुठे? अंशस्थानी की छेदस्थानी? -1. बरोबर आहे. म्हणजे छेदस्थानी आहे, काय येईल तिथं? -1 येईल. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं लिहिता येईल की हा जो काय प्रेशर आहे, त्या प्रेशरची डायमेन्शन काय आली? m1 l -1 t -2. m1 l -1 t -2. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं आपल्याला काय करावे लागते? डायमेन्शन मांडावे लागतं. ठीक आहे. कळालंय का? येस हो सर. सर. ठीक आहे. थांबूयात आज आपण, राहिलेला पार्ट उद्या घेऊया. सर, ठीक आहे. हा, ते फॉर्म्युलाचे एक PDF आहे का? सगळे चालेल. फॉर्म्युला. हो हो, पाठवून देतो मी, ग्रुपला पाठवतो. चालतंय.
सर लेफ्ट लेफ्ट झालं तरी चालेल सर्वांनी. आवाज येतोय का? हो येस